नमस्कार मित्रांनो, मी विकास गटणकर भटक्या खादाड या चॅनलवरती पुन्हा तुमचं स्वागत करतो. हा नवीन व्लॉग मी घेऊन आला तुमच्यासाठी. या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझ्या भावाचं जे प्रथमेश गोठणकरचं लग्न आहे त्याचं कसं आम्ही डेकोरेशन वगैरे केलं ह्या लग्नासाठी ते पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे. आणि आमच्या घराची पूर्ण सफारी करणार आहे तुम्हाला. माझ्या कोकणातल्या घराची सफारी आणि तयारी आम्ही जी लग्नासाठी करतो आहे ते डेकोरेशन वगैरे हे सगळं तुम्हाला आता दाखवतो या ब्लॉगमध्ये. आता मी आमच्या परसवनात आहे. परसवण बोलतो त्याला, म्हणजेच आमचं एक बाग आहे खाली इकडे. त्याच्यामध्ये काही झाडं लावली आहेत, नारळीची झाडे आहेत, सुपारीची बाग आहे आणि ते सगळं पण दाखवतो या व्लॉगमध्ये. हे बघा मी आता इकडेच आहे. हे बघा इथे मागे पाहू शकता. तर तिकडे आमचं हा गोठा आहे. आता गाय बैल वगैरे कोण नाही आहे. तिकडे आम्ही लाकडं ठेवतो, स्टोरेज आहे लाकडांसाठी. आणि इकडे हे बघा वरती पाहू शकता तुम्ही, हे सुपारी, नारळ, कोकणात हेच सगळं आमचं एकदम मस्त असतं. हे बघा, नारळ पाहिजे तर नारळ काढून तुम्ही पाणी पिऊ शकता. तेच तुम्ही नारळ पाणी प्यायला जाल जर मुंबईला तर तुम्हाला 80 ते 100 रुपये मोजावे लागतील. पण आमच्याकडे फुकटमध्ये, फक्त माणसाला चढवायला लागेल कोणाला तरी वरती, खूप वरती आहे ते. फुकटमध्ये आम्ही पिऊ शकतो नारळ पाणी. आणि बघा ते सुपारीचं पण झाड आहे, सुपारीचं झाड आहे हे वालं. त्याच्यावरती सुपारी होत्या पण आम्ही लग्नासाठी आता काढून घेतल्यात. तर आम्हाला परचेस करायला काहीच लागत नाही. सुपारी वगैरे लग्नासाठी लागतात त्या. नारळ वगैरे पण जास्त परचेस करायला लागत नाहीत, कारण या झाडांना इकडे आपलं खूप असतात नारळ. तिकडे मागे बघा ते नारळ झाड आहे, तिकडे खूप सारे लागलेत नारळ. हे आम्ही खूप अगोदर वर्ष लावलेत नारळाची झाडं. जेव्हा मी गावी राहायचो तेव्हा लावली होती, पाणी वगैरे टाकून त्याला चांगले. आता व्यवस्थित खूप मोठी झाली, त्याच्यामुळे आता त्यांची नारळं धरतात. आणि यांना पाणीचे लाईन पण पाईप वगैरे टाकून ठेवलेत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण पाणी आलं सकाळी की त्याला डायरेक्ट सोडून देतो पाणी ते. हे बघा ही पूर्ण अशी बाग आहे इकडे. खाली ही घराच्या खालची जागा आहे आमची. हे बघा हे मोठं नारळाचं झाड आहे इथे मागेवरती. इकडे पण बघा झाडच झाडं आहेत. इथे कढीपत्त्याचं झाड आहे. इथे अननस आलेले आहेत आणि आता बघू ते पिकले तर आम्ही खाऊ 4-5 दिवसात. या हे बघा, जर पिकले तर आम्ही खाऊ. इथेच हे कढीपत्त्याचं झाड आहे. कढीपत्ता इथेच जेवणासाठी पाहिजे असेल तर लगेच उतरतो खाली, कढीपत्ता घेतो लगेच जेवणात टाकतो. त्यामुळे इथे झाडं खूप आहेत. तर आपण तिकडे वरती जाऊया. हे बॅकने चाललो आहे मी. हे बघ इकडून पण जाऊ शकतो, घरात एंट्री आहे इकडून. आणि मी इकडून मागून जातो. इकडे जाऊया मागून, तुम्हाला तर दाखवतो. तिकडे लायटिंग केली आम्ही. इथे पूर्ण जेवणासाठी आम्ही जेवण बनवणार आहोत. बाहेर चुलीवरचं जेवण, ते चिरे वगैरे लावून चुलीवरती जेवण बनवणार आहोत. त्यासाठी जागा करून ठेवली ऑलरेडी, पत्रे वगैरे टाकून लावून व्यवस्थित. वरती शेड बांधली आहे. आणि हे मी आता मागच्या बागेला दाखवलं तुम्हाला, ते मागे बाग होती ती बघा त्या साईडला, तिथून एंट्रन्स आहे. आणि इकडे आता आम्ही चाललो आहे आमच्या खळाच्या इकडे. मी बघू शकता आम्ही पूर्ण अशी लायटिंग मारलेली आहे इकडे. रात्री तुम्हाला व्यवस्थित मी व्हिडिओ काढणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. ही बघा पूर्ण अशी एंट्रन्स आहे आमच्या इकडून. घाटी आहे ही बघा, ही पूर्ण घाटी बनवलेली आहे चिऱ्याची. आमच्याकडे चिऱ्याचं खूप काम होतं, विटा वगैरे नाही वापरत. आणि हे बघा इकडे पूर्ण अशी लायटिंग मारलेली आहे, अजून अर्धं काम बाकी आहे. हे बघा इकडे अजून बाकी आहे, त्याला अजून आम्हाला बांधायचं आहे सगळं एंट्रन्स गेट. तिकडे बघा, तिकडून आता मी जातो. तुम्ही आता पाहताय तिकडे पूर्ण घराचं डेकोरेशन आम्ही बघा कसं व्यवस्थित केलेलं आहे. हे लग्नाचं घर आहे. आता अजून सजवतो आम्ही सगळं. 8 तारीखला लग्न आहे, आज तारीख आहे 6. काल साखरपुडा झाला, त्याच्यामुळे आता 2 दिवसात आम्हाला पूर्ण हे सजवायचं आहे हे पूर्ण. आणि इथे नवरदेव पण आम्हाला मदत करतो आहे, कारण त्याचं लग्न आहे तरी पण तो आम्हाला इथे मदत करतो आहे. आणि तो बोलतोय काय दिवस आलेत. हे मी सगळं लायटिंग लावलेली आहे. आणि हे आमचे मदत करणारे आहेत, त्यांनी आम्हाला हे सगळं बनवून दिलेलं आहे. त्यांनी घेतलेलं आहे सगळं बनवायला. हे आम्ही बसवलेलं आहे बघा, सगळं व्यवस्थित छत लावलेलं आहे आणि लायटिंग सोडलेली आहे.
चालू करून रात्री दाखवतो थंड पाणी आणि इथे मिक्स पाणी कर रे, थंड एकदम नको, मिक्स कर पाणी चालू होय नको मिक्स इकडची दिसा बटन लाव आता लाइटिंग चमकत नाही आहे, रात्री एकदम जबरदस्त होणार आहे पूर्ण. रात्रीचा मी तुम्हाला दाखवेन रात्री, कारण आता दिवसा एवढं उजेड दिसत नाही. आणि आता पूर्ण घरात बघा इकडे असं सगळं घराचं आम्ही दाखवतो. इकडे आमचा देवारा आहे, देवाची खोली. आणि इकडून सगळं घर आहे. इकडे गोठा मगाशी दाखवलं ते, तिकडे फटाके सुकट टाकलेले आहेत, ते आम्ही लग्नाच्या दिवशी फोडणार आहोत. सगळं अरेंजमेंट एकदम व्यवस्थित झालेलं आहे. हे बघा इकडून अशा खूप साऱ्या खोल्या आहेत. मगाशी दाखवलं ते तुम्हाला, ते जेवणाची व्यवस्था आम्ही केलेली इथे ते दाखवलं ते. इकडनं असं पूर्ण घर इकडून 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 इकडनं पुरं ही आमची चूल इथे बनवलेली आहे. आमचा हॉल आहे हा. आणि आता रात्री पूर्ण दाखवतो तुम्हाला शूटिंग पुढची, त्याच्यात तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसेल. हा इथे मेन गेट आहे. आम्ही आता हे लावतोय, नावं लावतोय प्रथमेश सिद्धी शुभविवाह. आणि घाटून साफसफाई चालली आहे. काका साफसफाई करतात, तिकडे कचरा काढून पूर्ण साफ करून टाकणार आम्ही त्या साईडला पूर्ण. आणि तसं पण चिरेबंदी घाटी आहे. तिकडे आमची खाली विहीर आहे, तिकडे जाण्यासाठी हा रस्ता बनवला आहे घाटीचा. आणि ही सगळी पेंटिंग जिग्नेशने केलेली आहे. त्याचं काय बोलतात ते, तुम्हाला हे कार्ड वगैरे बनवायचे असतील, कसले कसले कार्ड बनवतो जगू? विजिटिंग कार्ड, बॅनर प्रिंटिंग, ग्राफिक डिझायनिंग सगळं करतो त्याने. हे स्वतः बनवलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्याचा खर्च वाचलेला आहे. फ्रीमध्ये आम्हाला बनवून भेटलेलं आहे हे सगळं. वाकून बघित व्हिडिओ आणि आम्ही आता इथे लग्नाचं पाणी भरतोय. उभो काढ. तळ दिसता ना रे म्हणून. ही आमची गावातली विहीर आहे. ही मी काय विकायचं एवढं वडतं. आणि या विहिरीवर आम्ही पाणी भरतो. नळाचं पाणी जर कमी आलं तर आम्ही इकडे पाणी भरतो. ही आमची गावातली विहीर आहे, वाडीची आमच्या घाडीवाडीची विहीर आहे ही. खूप खोल आहे विहीर. ही विहीर आमची आटत नाही, काही मे महिना असला तरी पण पाणी खूप असतं आणि एकदम थंड असं पाणी आहे. हे काढण्याने काढायला लागतं, पण खूप खोल आहे त्याच्यामुळे पाहू शकता तुम्ही. आम्ही पाणी भरतो इथे. हे बघा इकडे असं ठेवलं, हे त्याच्यावरती हंडा ठेवतो, पाणी भरतो. ते बघा तिकडून ते लोक आणून देतात, अर्ध्या अर्ध्यापर्यंत भरतोय आम्ही सगळे. इकडे हे बघा त्या साईडला तुम्ही बघा ते असे
तिथून अर्ध्यापर्यंत आणून देतो मला, तिथून मग जाऊन आम्ही घेतो. आता इथून अर्ध्यापर्यंत आणून देतो, तिकडून मग मी घेऊन जातो. त्या हांडा घेतलेला आहे डोक्यावरती मी, बघा अर्ध्यापर्यंत आम्ही भरतोय. खालून तिकडे विहिरीतून पाणी आणून घरात ते ड्रम ठेवले ते भरतोय. लग्नासाठी पाणी खूप लागतं, त्याच्यामुळे हे सगळे आम्हाला करायला लागतं असे उठाठेव. व्हिडिओचा चालू आता अय्यो माझं इकडचं नको काढू हा, इकडचं फक्त ते. अशा अर्ध्यापर्यंत घेऊन जातात, अर्ध्यापर्यंत तिकडे तिकडे जातात, अर्ध्यापर्यंत येतात ते बघा तिकडनं. पूर्ण काम करायला लागतं गावी आल्यावर, लग्न असल्यामुळे. मित्रांनो, आता रात्रीचे वाजलेत 11 आणि आम्ही इथे अजून तयारी करतोय. ते बघा मागे पताका लावतायत सगळेजण. ही लाइटिंग बघा आता कशी मस्त चमकते. इकडे पताका लावतोय आम्ही. पताका लावून आम्ही इथे पूर्ण असं तिकडपर्यंत लावणार आहोत पताका. बघा कशी मस्तपैकी आता चमकते. पूर्ण आम्ही त्या घाटीला पूर्ण अशी लाइटिंग मारली. ह्या पूर्ण लास्टपर्यंत तिकडपर्यंत जो गेट मी दाखवला होता सकाळी, त्याचं मी सांगितलं होतं तुम्हाला, मी लाइटिंग दाखवेन पूर्ण. ती बघा इकडपासून पूर्ण अशी स्टार्टिंग आहे, इकडून ही असं पूर्ण लाइटिंग मारली आहे. एकदम जबरदस्त अशी चमकते लाइटिंग. इथे पाणी बिनी भरून ठेवलं आम्ही, ते सकाळी मगाशी भरत होतो, ते संध्याकाळी. पताका लावतोय आता. ताट हवी तशीच राहू गवी, इथून घेतली तर तशीच राहणार नाही. हे बघा पूर्ण लाइटिंग. पताका लावून तिकडून आम्ही डायरेक्ट जाणार. बाकी लोक सगळी झोपतायत, हातरून घालून ठेवलं आहे. मग वाजत 11 आणि अर्धी लोक झोपायची तयारी. झोपू दे, आम्ही झोपणार नाहीत आज रात्रभर. आज रात्रभर पूर्ण जागून आम्ही सगळं आज व्यवस्थित बनवणार आहोत. अरे ही पेंटिंग दाखवायची राहिली. आज जिग्नेशने पेंटिंग केली आहे मस्त दरवाजाला आमच्या. आज लग्नासाठी स्पेशल पेंटिंग जिग्नेश गोटनकर पेंटर. रात्रभर जागून आता आम्ही हे सगळं बनवतो. तुम्हाला उद्या सकाळी भेटू. बाय बाय.